नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये ANM आणि GNM फर्स्ट इयर यांच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन घेत आहे। श्वासनलिका म्हणजे ट्रॅकिया, बायो GNM फर्स्ट इयरवाल्यांसाठी बायोसायन्समध्ये हा प्रश्न विचारला जातो ॲनाटॉमी फिजिओलॉजीमधला। तर आपण बघूया श्वासनलिका, ज्याला ट्रॅकियाही बोलतात इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये श्वासनलिका म्हणतात, तुम्हाला माहीत असेल। तर आपण थोडक्यात त्याची माहिती बघूया। तर श्वासनलिकेची सुरुवात स्वरयंत्र लॅरिंग्सपासून होते। हिच्या पुढील बाजूस वरच्या भागात थायरॉइड ग्रंथीचे 2 लोब जोडणारा इथमस असतो, हा भाग असतो। तर पुढच्या खालील भागात एओर्टाची कमान व खंजिराचे हाड आहे। ठीक आहे। श्वासनलिकेची सुरुवात कुठे? स्वरयंत्र लॅरिंग्सपासून होते। त्याच्या पुढील बाजूस म्हणजे वरच्या भागात पुढील बाजूच्या थायरॉइड ग्रंथीचे 2 लोब आहेत आणि इथमस आहे, हा भाग आहे। त्याच्यानंतर एओर्टाची कमान आहे पुढच्या खालील भागात आणि खंजिराचे स्टर्नम बोन असतं। मागील बाजूस अन्ननलिका आहे, इसोफॅगस आहे। त्याच्यानंतर दोन्ही बाजू 2 फुफ्फुसे, थायरॉइड मागील बाजूस म्हणजे मागच्या बाजूस अन्ननलिका आहे, दोन्ही बाजूस 2 फुफ्फुसे आहेत, थायरॉइड ग्रंथीचे 2 लोब्स असतात। तर खालील बाजूस डावी श्वासवाहिनी तर वरील बाजूस स्वरयंत्र आहे। खालील बाजूस का आहे? लेफ्ट श्वासवाहिनी आहे, तर वरील बाजूस का आहे? स्वरयंत्र आहे। श्वासनलिका ही मध्यमेत असून तिची लांबी सर्वसाधारण 10 ते 11 सेंटीमीटर असते। श्वासनलिका ही मध्यमेत असून तिची लांबी 10 ते 11 सेंटीमीटर असते। हिचे 5व्या थोरॅसिक व्हर्टिब्राच्या पातळीत 2 भाग होऊन उजव्या व डाव्या श्वासवाहिनीत रूपांतर होते। 5व्या थोरॅसिक व्हर्टिब्राच्या पातळीत 2 भाग होऊन उजव्या व डाव्या श्वासवाहिनीत याचं रूपांतर होतं। आता श्वासनलिकेची रचना कशी आहे, स्ट्रक्चर कसं आहे ते आपण बघूया। तर श्वासनलिकेचे बाहेरील आवरण फायब्रस व इलॅस्टिक कनेक्टिव्ह टिश्यूने बनले आहे। श्वासनलिकेचे बाहेरील आवरण काय? फायब्रस व इलॅस्टिक कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेले आहे। सर्वात आतील आवरण हे सिलेटेड एपिथेलियमने बनलेले असून यामध्ये म्युकस स्रावणाऱ्या ग्रंथीचे प्रमाण भरपूर आहे। सिलियाची दिशा वरील बाजूस असल्याने बाह्यकण आतमध्ये जाण्यास प्रतिबंध होतो। सिलियाची जी दिशा आहे ती वरील बाजूस असल्याने बाह्यकण जे असतात ते आतमध्ये जाण्यास प्रतिबंध होतो। तर मधल्या आवरणामध्ये सी या इंग्रजी मुळाक्षर म्हणजे सी जो आकाराचा मुळाक्षराच्या आकाराचा हायलिन कार्टिलेजने बनलेल्या 16 ते 20 कड्या, त्यांना बांधणारे स्मूथ मसलचे बंध, त्याच्यानंतर रक्तवाहिन्या, लसवाहिन्या आणि मज्जातंतू असतात। ठीक आहे। तर श्वासनलिकेची बाहेरील आवरण फायबर्स व इलेक्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेले आहे आणि सर्वात आतील जे आवरण आहे, आतलं आवरण जे सर्वात आतील आहे ते सिलेटेड एपिथेलियम टिश्यूने म्हणजे एपिथेलियमने बनलेले असून यामध्ये म्युकस स्रावणाऱ्या ग्रंथीचे म्युकस जे असतं ना ते स्रावणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्याचं प्रमाण भरपूर आहे। सिलियाची दिशा वरील बाजूस असल्याने बाह्यकण आतमध्ये जाण्यास प्रतिबंध होतो। तर मधल्या आवरणामध्ये सी या इंग्रजी मुळाक्षराच्या आकाराच्या हायलिन कार्टिलेजने म्हणजे सी जो आहे या हायलिन कार्टिलेजने बनलेल्या 16 ते 20 कड्या व त्यांना बांधणारे स्मूथ मसलचे बंध, रक्तवाहिन्या, लसवाहिन्या आणि मज्जातंतू असतात। अशा या 3 आवरणांनी श्वासनलिका बनलेली आहे। त्याच्यानंतर हायलिन कार्टिलेजने बनलेल्या सी आकाराच्या कड्यांमुळे श्वासवाहिनी सतत उघडी राहते। अशा या 3 आवरणांनी श्वासनलिका बनलेली आहे आणि हायलिन कार्टिलेजने बनलेल्या सी आकाराच्या कड्यामुळे श्वासनलिका काय होते तर सतत उघडी राहते। या कड्या मागील बाजूस अपूर्ण असल्या तरी कनेक्टिव्ह टिश्यू व अनैच्छिक स्नायू बंधाने बांधल्या जाऊन श्वासनलिकेची मागील भिंत तयार होते। या भागांचा संबंध अन्ननलिकेशी येतो। त्याच्यानंतर श्वासनलिकेचे कार्य काय आहे? ठीक आहे। तर श्वासनलिकेचे कार्य आहे श्वासनलिकेमध्ये असलेल्या कुर्च्यामुळे ती सतत उघडी राहते। श्वासनलिकेमध्ये जो कुर्चा आहे त्याच्यामुळे ती उघडी राहते। हिच्यामुळे घशापासून फुफ्फुसापर्यंत हवा आत आणि म्हणजे बाहेर करण्याचा मार्ग तयार झालेला आहे। हिच्यामुळे काय होते तर घसा जो आपला आहे थ्रोट, त्या घशापासून फुफ्फुसा लंग्सपर्यंत हवा बाहेर आत जाण्याचा मार्ग तयार झालेला आहे। पाटील बाजूस कुर्चा नसल्याने मज्जा पुरवठ्यामुळे तो भाग आकुंचन व प्रसरण पाहू शकतो। पाठीमागील बाजू आहे त्याच्यामध्ये कुर्चा नाही आहे, त्याच्यामुळे काय होतं तर मज्जा पुरवठ्यामुळे तो भाग आकुंचन आणि प्रसरण पाहू शकतो। तर पहिलं कार्य आहे हवा उबदार व ओलसर करून श्वसन संस्थेच्या अधोभागात पाठवणे। हवा जी आहे एअर, आपण श्वास घेतो, हवा जी आहे ती काय करायची तर उबदार आणि ओलसर करून श्वसन संस्था आहे त्याच्या अधोभागात पाठवणे। त्याच्यानंतर दुसरं आहे सिलियाची दिशा ही वरील बाजूस असल्याने चुकून अन्नकण किंवा एखादा म्हणजे इतर काही
गेल्यास एकदम ठसका लागल्यासारखा खोकला येऊन तो कण लॅरिंग्समध्ये येतो. म्हणजे सिलियाची दिशा ही वरील बाजूस असल्याने चुकून अन्नकण किंवा इतर काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे ठसका लागतो कधी कधी. ते का लागतो ठसका, तर त्याचं कारण आहे एखादा अन्नाचा कण किंवा काही श्वासनलिकेत गेला तर त्याच्याने ठसका लागल्यासारखा येतो आणि तो ठसका लागला तर काय होतं, तो खोका करून तो अन्नाचा कण लॅरिंग्समध्ये येतो. तेथून तो खोकून थुंकला जातो किंवा गिळला जातो. ही खोकण्याची क्रिया लॅरिंग्स आणि ट्रॅकियामधील मज्जातंतूतःच अतिसंवेदनशील असल्यामुळे, म्हणजे ही जी खोकण्याची क्रिया आहे ती काय आहे तर ट्रॅकियामधील मज्जातंतूतःच अतिसंवेदनशील असल्यामुळे व्हेगस नर्वमार्फत मेंदूमधील श्वसन केंद्राकडे नेली जाते. तेथून प्रतीक्षित जे मोटर रिस्पॉन्समध्ये देखील खोल श्वास घेऊन लगेचच जे एपिग्लॉटिस आहे ते स्वरयंत्र बंद होते. पोटाचे आणि श्वसनाचे स्नायू आकुंचित झाल्यामुळे श्वसनलिकेत म्युकससहित आगंतुक वस्तू तोंडावाटे बाहेर पडते. पोटाचे आणि श्वसनाचे स्नायू आकुंचित जे झाल्यामुळे श्वसनलिकेत म्युकससहित आगंतुक जी वस्तू असते ती तोंडावाटे काय होते बाहेर पडते. श्वसनलिकेला थायरॉइड आर्टरी व बॅकियल आर्टरीकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. तर अशुद्ध रक्त हे काय होतं ते इन्फिरियर थायरॉइड वेनमार्फत ब्रेकिओ सिपॅलिक वेनमध्ये वाहून नेले जाते. तर काय आहे ह्याच्यामध्ये तर श्वसनलिकेमध्ये म्युकस सहित आगंतुक वस्तू तोंडावाटे बाहेर पडते आणि श्वसनलिकेला थायरॉइड आर्टरी व ब्रॅकियल आर्टरीकडून शुद्ध रक्त, श्वसनलिकेला थायरॉइड जी आर्टरी असते ती आणि ब्रॅकियल जी आर्टरी त्याच्याकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. तर अशुद्ध रक्त हे कुठून जातं ते इन्फेरियर थायरॉइड व्हेनमार्फत ब्रेकिओ सिपॅलिक व्हेनमध्ये वाहून नेले जाते. तर त्याचे असं कार्य आहे. त्याच्यानंतर श्वसनलिकेला मज्जा पुरवठा. तो श्वसनलिकेला मज्जा पुरवठा जो आहे तो सिम्पॅथेटिक मज्जापुरवठा सिम्पॅथेटिक गॅगिलायकडून होऊन श्वसनलिका रुंदावत पॅरासिम्पॅथिक मज्जापुरवठा हा वेगस नर्वच्या शाखा व रिकरंट लॅरियल म्हणजे लॅरेंजियल नर्वमार्फत होऊन श्वसनलिका आकुंचित होते. सिम्पॅथेटिक मज्जापुरवठा आणि सिम्पॅथेटिक गॅगिलायकडून होऊन श्वसनलिका रुंदावते. तर पॅरासिम्पॅथिक मज्जापुरवठा हा वेगस नर्वच्या शाखा व रिकरंट लॅरेंजियल नर्वमार्फत होऊन श्वसनलिका आकुंचित होते. आणि ही त्याचा डायग्राम आहे ट्रॅकियाचा, तुम्हाला अशा प्रकारे काढायचा आहे. ठीक आहे. हा डायग्राम जो असतो तो 5 मार्काला तुम्हाला विचारला जातो. म्हणजे 5 मार्कामध्ये जेव्हा ट्रॅकिया असं जर कुठलाही क्वेश्चन आला, स्टमक आला तर तुम्हाला स्टमकबद्दल थोडक्यात माहिती, त्याचं फंक्शन येणार आणि तुम्हाला त्या स्टमकची डायग्राम काढावी लागते. ठीक आहे, डायग्राम काढावी लागते स्टमकची. किंवा आता ट्रॅकिया विचारला, ट्रॅकियाची डायग्राम, हार्ट विचारला, हार्टची डायग्राम. तो डायग्राम आहे तर तुम्ही आतापासून जर सुरुवात केली तर तुम्हाला नंतर जे आहे ते इझी पडणार आहे. त्याच्यामुळे डायग्राम वगैरे काढायची प्रॅक्टिस करायची, म्हणजे एक्झामच्या वेळेला तुम्हाला डिफिकल्ट जाणार नाही आहे. तर अशा प्रकारे होता श्वासनलिकेचा हा आजचा व्हिडिओ. आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काळजी घ्यायचं आहे, अभ्यास करायचा आहे. मग तुम्हाला एक्झामला सडनली अभ्यास करायला डिफिकल्टी येणार नाही. भेटू लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.